4 वर्षांच्या चिमुरडीवर 4 कुत्र्यांचा भीषण हल्ला. अंगावर 100हून अधिक जखमांनी छत्रपती संभाजीनगर हादरले. प्रतिनिधी निहाल देशमुख, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव भागात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास आपल्या आईसोबत घराबाहेर बसलेल्या आयेशा मुनावर शेख या 4 वर्षांच्या चिमुरडीवर 4 मोकाट कुत्र्यांनी भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुरडीच्या अंगावर 100हून अधिक गंभीर जखमा झाल्या असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास घडली. आयेशा तिची आई नसीम बेगम यांच्यासोबत घराबाहेर ओट्यावर बसली होती. अचानक 4 कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली आणि तिला 10 फुटांपर्यंत फरफटत नेले. कुत्र्यांनी तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले, ज्यामुळे तिचे कपडे फाटले आणि शरीर रक्ताने माखले गेले. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. या घटनेनंतर चिमुरडीला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे प्रशासकीय दिरंगाईचा धक्कादायक प्रकार समोर आला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी आयेशाला 2 तास एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात फिरवण्यात आले. सुरुवातीला प्रथमोपचार करून तिला घरी पाठवण्यात आले होते, परंतु प्रकृती खालावल्याने तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणाची दखल घेत घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. MIMच्या लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर चिमुरडीवर योग्य उपचार सुरू झाले आहेत. सध्या आयेशावर घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.